नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमतच नाही तर तब्बल 72हून अधिक जागांवरती यश मिळवलं आहे। या यशाचे शिल्पकार म्हणून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बघितलं जातं। मात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीमध्ये ज्यांनी रणनीती आखली, या सगळ्या निवडणुकीचे ज्यांना रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं ते निलेश बोरा नेमके कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तेच निलेश बोरा माझ्यासोबत आहे। हे निलेश बोरा आहेत ज्यांनी या सगळ्या निवडणुकीची पडद्याआडून रणनीती आखली, कोणाला उमेदवारी द्यायची, कोण किती ताकदीचा आहे, कोणाला कोणत्या पक्षातून भाजपत आणायचं आणि ते आणत असताना कशी ताकद लावायची, ही सगळी रणनीती तुम्ही आखली पडद्याच्या आडून। अनेक लोक अंगावरती आले, मात्र असं असताना देखील गिरीश महाजन यांची साथ तुम्ही शेवटपर्यंत सोडली नाही, त्याचं यश आत्ता मिळालं आहे। या सगळ्या एकूण घटनेकडे कसं बघताय? ह्या सगळ्या घंटेकडे अशा पद्धतीने बघतो। हे जे काही घडलं, भाऊंचं एकच टार्गेट होतं की आपण सेंच्युरी करायला पाहिजे, त्या हिशोबाने सगळ्या लोकांना बरोबर घ्यायला पाहिजे। जिथं आपण कमी असेल, जिथं वर्षानुवर्ष आपण निवडून नाही आलो, तिथल्याही लोकांना आपण बरोबर घेऊन पुढे जायला पाहिजे। त्यानंतर माननीय आमदार राहुलजी ढिकले, बाळासाहेब सानप, सीमाताई, फरंदेताई, लक्ष्मणजी सावजी, या आमच्या सगळ्यात महत्त्वाचं कौतुक करायचं आमचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम करताना एक योग्य मार्गाने पुढे जाऊन ज्या गोष्टीचा आनंद आज घेता येत आहे की भाऊंचं स्वप्न होतं की 100पर्यंत पोचावं, कमीत कमी 80 पोचावं। 4-5-6 जागांनी कमी पडलो आहोत, काही हरकत नाही, ज्या चुका झाल्या त्या भरून काढू। पण ह्याचा सगळ्यात जास्त श्रेय 100% गिरीश भाऊंना आणि त्यांनाच जाईल, कारण की जे मायक्रो लेवलचं प्लॅनिंग आहे आणि भाऊ जे नाशिकमध्ये ठाण मांडून बसले, छोटा मोठा काहीच भेदभाव न करत भाऊ ग्राउंड लेवलला राहून प्रत्येकाची मनधरणी करत होते, प्रत्येकाला समजवत होते। कोण छोटा आहे कोण मोठा आहे याचा विचार न करता त्याला गळ्यात गळा घालून बरोबर घेऊन जाण्यासाठी भाऊ नाशिकच्या विकासासाठी सगळं काही करत होते। खरं तर या निवडणुकीदरम्यान काही आमदारांची नाराजी होती, आमदार माध्यमांसमोर येऊन रडले, त्यानंतर ते प्रचारात सक्रिय होता की नाही असा प्रश्न उपस्थित केला जाता। नेमकी ह्या सगळ्या मागे ह्या सगळ्या आमदारांना सक्रिय करत असताना पुन्हा प्रचारामध्ये कशी टॅक वापरली, कसं पुन्हा तुम्ही त्यांना सक्रिय केलं? असं काहीच नाही का, एक दिवसाची नाराजी असते, दुसऱ्या दिवशी फॅमिलीतला जसा वाद असतो तसा वाद होतो। दुसऱ्या दिवशी मी स्वतः राहुलदादा, सीमाताई आणि राहुलदादांच्या घरी गेलो, फरंदेताईंच्या घरी मी स्वतः गेलो। त्या दिवशी फरंदेताईंच्या घरी बसूनच गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, मी अध्यक्ष सुनीलजी केदार यांच्याखाली मार्गदर्शनाखाली आम्ही मध्यमध्ये कशा पद्धतीने लढलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पूर्ण ताकदीने ताईच्या मार्गदर्शनाखाली मध्यमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राहुलदादा तर 24 तास 1.5 महिना माझ्याबरोबर होते। पूर्व काय ते नाशिकसाठीच होते आणि सीमाताई आणि महेश भाऊ पण पूर्ण सहयोगाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, मी एवढा मोठा नाही आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100% आम्ही योग्य ते करण्याचा प्रयत्न केला। आपण बघतोय आपल्यासोबत निलेश बोरा होते। निलेश बोरा खरं तर भाजपचे पदाधिकारी आहे, मात्र ते पदाधिकारीच नाही तर या सगळ्या निवडणुकीचे रणनीतिकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्या या सगळ्या यशामागे निलेश बोरा यांचं देखील मोठं योगदान मानलं जात आहे। कारण पडद्याआडून कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका न घेता थेट पडद्याआडून या सगळ्याची रणनीती आखणं, मायक्रो प्लॅनिंग करणं हे सगळं निलेश बोरा यांनी केलं आणि त्यामुळे नाशिकमधल्या या सगळ्या विजयाचे शिल्पकार जसं गिरीश महाजन म्हणून यांच्याकडे बघितलं जातं, तितक्याच ताकदीनं निलेश बोरा देखील भाजपला विजय करण्यासाठी सक्रिय होते। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।